तर मी काल सांगितल्याप्रमाणे मी माझ्या नंदीच्या इथे आली होती आणि दुसऱ्या दिवशी उठल्यापासूनच खूप छान वाईब होती बाहेरची. मग काय सकाळी सकाळी पटकन आंघोळ वगैरे करून पोळ्या करायला घेतल्या. मी एकच ड्रेस आणला होता, मग तोच घातला. मग आम्हाला बाहेर जायचं होतं, तर माझा नवरा माझ्याकडे फेस वॉश मागत होता, पण ते माझ्याकडे नव्हतं. तर क्लिन्झिंग मिल्क लावून ते चेहरा क्लीन करत होते. तर बाकीचे माझे भाचे पण बघत होते की नेमकं मामा काय लावतात असं. मी पण रेडी झाली, मी फक्त केस वगैरे घातले कारण ड्रेस तर दुसरा नव्हताच. मग लगेच थोड्या वेळात पायनॅपल आणलं त्यांनी आणि पायनॅपल खाल्लं आणि मस्त थंड थंड फॅन्टा पिला. मग काय माझी नणंद आणि मी आम्ही बाहेर जायला निघालो. आम्ही सगळे गेलो होतो की आम्हाला एक ठिकाणी जायचं होतं, त्यांनी बोलवलं होतं. त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला माझ्या नंदेला ड्रेस घ्यायचे होते, त्याच्यासाठी आम्ही दुकानात गेलो होतो. त्यांच्यासाठी एक गाऊन आणि 2 ड्रेस घेतले, ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगला मी दाखवेल. तसंच मग बिल वगैरे केलं आणि त्याच्यानंतर गोळा खाल्ला. एकदम थंड थंड होता आणि त्याच्यानंतर गोळा खात असलं एवढ्या जोरात पाऊस चालू झाला की एक ठिकाणी लगेच थांबायची गरज आली आणि पूर्ण दोघं भिजून गेलेलो होतो. पण मज्जाच काही वेगळी होती. मग घरी आलं, कपडे चेंज करून मस्त भत्ता खाल्ला आणि संध्याकाळी वेळेस चिकन टिक्का आणि बिर्याणी केली होती. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगला.